नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुंबईच्या एका छोट्या पीजी रूम मध्ये ती रोज रडत झोपायची। आज ती नेटफ्लिक्स टॉप 10 मध्ये ट्रेंड होते। ही आहे मृणाल ठाकूरची खरी गोष्ट। धुळे हे एक छोटंसं शहर जिथे मोठी स्वप्न पाहणंही जास्त वाटतं। घरच्यांचं स्वप्न डॉक्टर बन आणि तिचं स्वप्न मला अभिनयच करायचा। मुझसे कुछ कहती या खामोशियापासून तिची सुरुवात झाली। कुमकुम भाग्याने मुळात तिला एक ओळख दिली। पण फिल्म इंडस्ट्रीचं एकच उत्तर, टीव्ही फेस आहेच। मोठं काही नाही होणार। प्रत्येक नो तिचा लव आत्मविश्वासावरती वार करत होता, पण ती थांबली नाही। आणि मग आला लव सोनिया, एक परफॉर्मन्स ज्याने सगळ्यांना शांत केलं। लोक म्हणाले ही पुढची स्मिता पाटील आहे। घरच्यांनी चित्रपट पाहिला आणि पहिल्यांदाच म्हटलं, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे। त्यानंतर सुपर 30 ते सीतारमण आणि मिळवला फिल्मफेअर अवॉर्ड्स। तेलुगूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार। मुळात शून्यापासून सुरुवात करत आज ती करोडोंची मालकीण आहेत। तर या गोष्टींमधून आपल्याला एक गोष्ट कळते मित्रांनो, की ती म्हणजे की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि मृणाल ठाकूर ही एक अशीच व्यक्ती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।